नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णवला कंपनीकडे एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे, ते म्हणजे 1 बिलियनचं. आता ही ऑर्डर अर्णवला 7 दिवसात पूर्ण करायची. ही ऑर्डर पूर्ण करणं म्हणजे खरं तर एक रिस्क आहे अर्णवसाठी. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोडवणं वाटतं तेवढं सोपी गोष्ट नाहीये. पण अर्णवला हे कॉन्ट्रॅक्ट आता 7 दिवसात पूर्ण करायचं आहे आणि त्याचबरोबर त्यासाठी जवळजवळ सगळ्या सेव्हिंग मॉर्गेज ठेवावे लागणार आहेत. त्यामध्ये अर्णवने आता घर मॉर्गेज ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण घरी जेव्हा ही गोष्ट समजते तेव्हा मात्र वल्लरीच्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत. वल्लरीला फक्त एवढंच माहिती आहे की नाही, असं काहीही करायचं नाहीये, घर मॉर्गेज ठेवायचं नाहीये, हा विचार वल्लरीने केलेला असतो आणि त्या गोष्टीला तिने तिथं विरोध दर्शवत असते सगळ्यांच्या समोर. आता मात्र अर्णवला प्रश्न पडलेले घरातले सगळेजण आहेत, कारण वल्लरीचं असं म्हणणं आहे जर का घर मॉर्गेज ठेवलं आणि काही प्रॉब्लेम झाला तर या गोष्टीला जबाबदार कोण, असं म्हणत वल्लरीने ते सांगितलेलं आहे. आणि एवढं बोलून वल्लरी शांत बसत नाही, तर सगळ्यांच्या समोर तिने असं सांगते की जो काही निर्णय अर्णवला घ्यायचा आहे, जी काही रिस्क घ्यायची ती स्वतःच्या याच्यावर घ्यावी. त्याचे स्वतःचे सेव्हिंग जे आहेत ते त्याने घाण ठेवावे, घर घाण ठेवायचा निर्णय त्याने घ्यायचा नाही, असं वल्लरीने सांगत स्पष्टपणे नकार दिलेला असतो. खरं तर वल्लरीला हे बोलण्याचा अधिकार नाहीये. घर अर्णवचं आहे. अर्णवला जो डिसिजन घ्यायचा आहे तो अर्णव घेऊ शकतो. पण वल्लरीने मात्र आता मुद्दामूनच हे सगळं केलेलं असतं. मुद्दामूनच या सगळ्या गोष्टींना विरोध दर्शवण्यासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. खरं तर या सगळ्यामध्ये वल्लरीला कुठलाच अधिकार नाहीये, तरीही तिने ज्या पद्धतीने हे सगळं बोलत आहे, ज्या पद्धतीने हे सगळं करत आहे, त्यावरून तर हे क्लिअर होतंय की या सगळ्यामध्ये वल्लरी हे सगळं जे काय करते ते जाणून बुजून करते. इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच ईश्वरी मात्र आता विचार करत असते. ईश्वरी म्हणत असते की नक्की काय, कारण ईश्वरीने फुल सपोर्ट केलेला आहे. अर्णवला सांगितलेला आहे तुमचा जो काही निर्णय असेल तो निर्णय मला मान्य आहे, असं सुद्धा तिने अर्णवला सांगितलेलं आहे. मी तुमच्या पाठीशी आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही बोलत असतात. ईश्वरी म्हणत असते काय झालं, तेव्हा अर्णवला तिने जे काही साहित्य दाखवलेलं असतं, म्हणजे तिने ऑर्डर केलेलं आहे अर्णवने, ते तिला वाटत असतं की त्यांच्यासाठी केले, पण अर्णवने ते ऑर्डर केलेलं असतं ते कन्नूसाठी केलेलं असतं. आणि कन्नूला घेऊन ताई एकटी बाहेर जाते. या सगळ्या गोष्टी ज्या घडतात त्यामुळं कन्नूची काळजी वाटते. कन्नूसाठी हे मागवलेलं आहे, कारण अर्णव तिला म्हणालेला पण असतो की साईज तरी बघ जरा, आणि मग बोलायचं होतं. मग ईश्वरीच्या ते लक्षात येतं आणि अर्णव तिला सांगत असतो की काहीही असलं तरीही काही गोष्टी ज्या आहेत ना त्या विचार कराव्या लागणार आहेत मी सिंधूर, असं म्हणत अर्णव तिला सांगत असतो की जे काय आहे की ते सगळं स्टेप बाय स्टेप झालं पाहिजे, असं अर्णवचंही म्हणणं आहे. म्हणजेच ईश्वरी बोलून जाते की अजूनपर्यंत आपण एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली नाहीये आणि बाळाचा निर्णय घेणं योग्य नाहीये, असं ईश्वरीचं म्हणणं आहे. आणि तीच गोष्ट अर्णवची सुद्धा आहे. त्यामुळं आता ईश्वरी म्हणत असते की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींमध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे एकमेकांना प्रेमाची कबुली देणं. मग आता ईश्वरी ते सगळं साहित्य उचलते, जवळ घेते आणि पुन्हा झोपी जाते. तेव्हा अर्णव विचार करत असतो की मी सिंधूर आमच्या बाळाचा विचार करायला लागले. खरं तर अर्णवनेच प्रॉमिस केलेलं आहे, म्हणून ईश्वरीच्या डोक्यात हे सगळं आलेलं असतं. अन्यथा इतके दिवस ईश्वरी अर्णवला प्रपोज करणं किंवा अर्णवने तिला प्रेमाची कबुली देणं या गोष्टीसाठी थांबलेली आहे. पण अचानक आज अर्णवने आजीला प्रॉमिस केलं, त्यामुळे हे सगळं समोर आलेलं असतं. आता मात्र ईश्वरी खुश असते. ईश्वरी म्हणत असते की चला, म्हणजे अर्णव सरांना पण वाटतंय ना की बाळ असलं पाहिजे, पण असं आहे की त्यांना वाटतंय की पहिलं प्रेमाची कबुली दिली पाहिजे. या गोष्टीमुळे ईश्वरीला सुद्धा आता बरं वाटत असतं. तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आता नम्रताने उपमा बनवलेला असतो आणि आकाशला तो नाश्ता दिलेला असतो. आणि ती येऊन वारंवार आकाशला विचारत असते, आकाश कसं झालंय सांगा ना उपमा, तुम्ही सांगितलं नाहीये, असं ती आकाशला विचारत असते. आकाश म्हणतो की मी आत्ताच्या आत्ता 4 वेळा सांगितलंय तुला, उपमा छान झालाय. पण इकडे नम्रताचं असं म्हणणं असतं की नाही, तरी पण ना म्हणजे कसं झालंय ह्याबद्दल मला कळलं पाहिजे ना, असं म्हणत आता ती पुन्हा पुन्हा त्याच्याशी बोलत असते. आणि त्याच वेळेस इकडे आकाश म्हणत असतो की हो उपमा छान झालाय, छान बनवलेस तू, नेहमी बनवते त्याच्यापेक्षा सुद्धा छान बनवलेला आहे,
असं आकाशने सांगून टाकलेलं असतं. इकडे अर्णव येतो आणि मिसिंदर करून आवाज देतो. तेव्हा इकडे ते दोघंही सांगतात की नाही, ईश्वरी इथं नाहीये, ईश्वरी गेले आजी बरोबर पूजा करण्यासाठी. आता हे ऐकल्यानंतर अर्णव म्हणतो ओके, कारण अर्णवला माहिती असतं की आता मला जायचं आहे आणि मी सिंदूर इथं नाहीये, पण ऑप्शन नाहीये. आता आजीने तिला सांगितलंय काम म्हणूनच ती गेली असणार आहे. या गोष्टीचा विचार अर्णव करतो आणि ईश्वरीची बाजू घेतो. तर इकडे आता नम्रता त्याचबरोबर आकाश दोघंही बोलत असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो की दादा, मला असं कळलंय की तू आणि म्हणजे ईश्वरी बाळाचा विचार करताय, म्हणजे मॉम अँड डॅड होण्याचा विचार करताय. तेव्हा अर्णव म्हणतो की शट अप, तसं काहीही विचार आम्ही केलेला नाहीये. ते आजी आणि मामाने सगळा गोंधळ घालून ठेवलेला आहे, असं इकडे अर्णवने सांगितलेलं असतं. मग नम्रता म्हणू लागते की आता अर्णव जीजू तर असं सांगत आहेत, पण आजी आणि मामा म्हणजे बाबा तर वेगळंच काहीतरी सांगत होते. तेव्हा मात्र इकडे आकाश सुद्धा त्याच गोष्टींचा विचार करत असतो. तेव्हा अर्णव त्याला सांगतो की दुसऱ्या विषयावर बोल, या विषयावर नाही बोलायचं मला आत्ता इथे. आता हे ऐकल्यानंतर आकाश दुसऱ्या विषयावर बोलायला सुरुवात करतो. आकाशचं असं म्हणणं असतं की दादा, आपल्याला ना ते फॉरेन डेलिगेट्स आहेत ना, त्यांच्याबरोबर एक डील करायचं आहे, ते आज कंपनीमध्ये येणार आहे. अर्णव म्हणतो की काय झालं, काही रिस्क आहे का? त्यावरती आकाश म्हणतो हो, तसा विचार केला तर रिस्क आहे आणि तसा विचार केला तर नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो नक्की काय आहे? तेव्हा आकाश सांगू लागतो की तू एकदा भेटून बघ त्यांना, म्हणजे तुला कळेल की काय रिस्क आहे आणि काय करायचं आहे ते. मग अर्णवची आता मीटिंग ठरलेली असते. अगदी ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत तसंच सगळं चालू असतं. आणि मग अर्णव त्यांच्याशी बोलायला सुरुवात करतो. त्यांची ओळख करून दिली जाते. दोघंही आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं असतं की आम्हाला आमचं जे प्रोडक्ट आहे म्हणजे अगदी कमी ह्याच्यावरती हवं आहे, आम्हाला वेळ खूप कमी आहे, आम्हाला ऑर्डर द्यायची आहे तुमच्या कंपनीला. आम्ही तुमच्या कंपनीची क्वालिटी बघितलेली आहे, तुमची मार्केटमधली जी पत आहे ती आम्ही बघितलेली आहे, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे, म्हणजे काय तुम्हाला? तर ते सांगतात की आम्हाला UK आणि US हे जे कपडे आहेत ते लॉन्च करायचे आहेत. आम्ही एका कंपनीबरोबर ऑलरेडी डील केलेलं होतं, पण त्यांनी आमची ऑर्डर पूर्ण करून दिलेली नाही आहे. त्यांचं आणि आमचं डील फसकटलं, म्हणजेच त्यांच्याबरोबर आम्ही डील करण्याचा निर्णय घेतलेला होता, पण मध्येच प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यामुळं त्यांच्यासोबत आमचं डील होऊ शकलेलं नाही. आता हे ऐकल्यानंतर अर्णव त्यांचं सगळं बोलणं ऐकत असतो. तेव्हा ते सांगत असतात की त्यामुळं आम्हाला आता मार्केटमध्ये आम्ही बाकीचा रिसर्च केला आणि त्यामध्ये आम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या कंपनीचं नाव पाहायला मिळालं आणि तुमची कंपनीच हे सगळं करू शकते एवढ्या कमी वेळेमध्ये. म्हणजे शॉर्ट नोटीसवर हे जर ऑर्डर पूर्ण करायची असेल तर ती फक्त आणि फक्त सात्विक फॅशन पूर्ण करू शकते, असा विश्वास आम्हाला मिळालेला आहे आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आता हे ऐकल्यानंतर अर्णव म्हणत असतो की बरोबर आहे, पण मला कळत नाही आहे की इतकी मोठी ऑर्डर आणि 1 बिलियनचं कॉन्ट्रॅक्ट आहे. आता हे ऐकल्यानंतर ते म्हणत असतात की हे बघा, आम्ही तुम्हाला ऑर्डर देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्हाला असं वाटतंय की ही ऑर्डर तुम्ही पूर्ण केली पाहिजे, म्हणून आम्ही तुम्हाला या गोष्टी सांगितलेल्या आहेत. खरं तर ही ऑर्डर पूर्ण करणं हे वाटतं तेवढं सोपं काम नव्हतं, पण तरीही अर्णव ईश्वरीने आता अर्णवने हा निर्णय घेतलेला आहे. 1 बिलियनची ऑर्डर आहे, सोपी गोष्ट नाही आहे, हे सगळं माहिती आहे आणि तरीसुद्धा अर्णवने निर्णय घेतलेला असतो आणि तो ईश्वरीला कॉल करतो. ईश्वरीच्या डोक्यात विचार चालू झालेले असतात की खरंच म्हणजे ते घुंगरू मामींचेच होते का? नक्की काय झालेलं होतं? काय आहे त्याचा अर्थ? असं सगळं ईश्वरीच्या डोक्यात सुरू असतं. सगळी भेळमिसळ चाललेली असते आणि मग ईश्वरी ते घुंगरू हातात घेऊन बघत होते. मग तिने वल्लरीला विचारलं होतं, तेव्हा वल्लरी सांगत असते की मी ज्वेलर्सकडे जाणार होते, आत्ता मला कळलेलं आहे. असं जे काही वल्लरी बोलत असते त्यावरून ईश्वरी मात्र विचार करत असते की काहीही झालं तरीही मामी जे बोलत आहेत ते खरं आहे का? कारण मी स्वतः ते घुंगरू पाहिलेले होते. पण जेव्हा ईश्वरीने वल्लरीला पैंजण देण्याचं ठरवलं वाण म्हणून आणि ईश्वरीने ही गोष्ट वल्लरीला विचारली, तेव्हा वल्लरीने सांगितलेलं असतं की माझ्याकडे आहेत पैंजण, म्हणजे ते मी काढून ठेवलेले आहेत, असं सगळं सांगितलेलं असतं.
आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी हे सगळं जेव्हा बोलते त्याच वेळेस इकडे अर्णवचा फोन आलेला असतो. ईश्वरी एका वेगळ्या विचारात असते. तिला कळत नसतं की हे सगळं काय आहे, नक्की काय करावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो. त्याच वेळी अर्णवचा फोन येतो आणि अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं. ईश्वरी म्हणते, आत्ता केला का फोन? सकाळी जाताना तुम्ही मला साधा बाय पण म्हणालेला नाहीये. तेव्हा अर्णव सांगू लागतो की मी सिंदूर, माझं जरा शांतपणे ऐकून घे. मला काय म्हणायचंय ना ते ऐकून घे आधी, त्याशिवाय तू डिसिजन देऊ नकोस, असं अर्णव तिला सांगत असतो. तेव्हा ती म्हणते, बोला, काय बोलायचंय? मला तुझा सल्ला हवाय. ईश्वरी म्हणते, काय? साक्षात सरला माझा सल्ला हवाय, माझं ओपिनियन हवाय? तेव्हा अर्णव म्हणतो, हो, ऐकून घे आधी. कारण मग ईश्वरी म्हणते, बोला. तेव्हा अर्णव तिला सांगू लागतो की आपल्या कंपनीला एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे 1 बिलियनचं. खरं तर त्यामध्ये आपला खूप फायदा होणार आहे, पण एक प्रॉब्लेम आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय झालं? मग अर्णव सांगत असतो की ते शॉर्ट नोटीसवर करायचं आहे, रिस्क आहे, मला कळत नाही आहे काय करायचं. ईश्वरी म्हणते की सर, मनाचं ऐकायचं. मला सांगा, तुम्ही डोळे घट्ट बंद करा आणि तुमचं मन तुम्हाला काय सांगतंय ते ऐका. तेव्हा अर्णव डोळे घट्ट बंद करतो, दीर्घ श्वास घेतो आणि ईश्वरीने ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने बोलत असतो आणि तो ठरवतो. तेव्हा ईश्वरीला अर्णव सांगतो की मला मनाने सांगितलंय की हे कॉन्ट्रॅक्ट स्वीकारलं पाहिजे. आता बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग घेणं गरजेचं असतं. त्या सगळ्यांच्या मते हा निर्णय घ्यावा लागणार असतो. ईश्वरीने अर्णवला तर मोलाचा सल्ला दिलेला असतो. सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही आत्ता सध्याच्या घडीला महत्त्वाचं काय आहे तर हे कॉन्ट्रॅक्ट. आता हे कॉन्ट्रॅक्ट करायला अर्णव तयार झालेला आहे. अर्णवचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही आता हाय रिस्क असली तरीही हे कॉन्ट्रॅक्ट करावंच लागणार आहे, असं अर्णवने ठरवलेलं असतं. कारण त्याचा फायदा पण तेवढाच आहे. आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टी कधीच घडलेल्या नव्हत्या. आत्तापर्यंत एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट कधी मिळालं नव्हतं, पण आता ते कंपनीला मिळतंय तर कंपनीचा फायदा ते सुद्धा हजारो पटीने वाढणार आहे. आता एवढं मोठं डील केल्यानंतर ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा सात्विक फॅशनला एक किंमत असणार आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि तेव्हा मात्र इकडे अर्णवने निर्णय घेतलेला असतो. तेवढ्यात आकाश तिथे येतो आणि आकाश म्हणू लागतो की दादा. तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालं? तेव्हा आकाश म्हणतो की सगळी मीटिंगची तयारी झालेली आहे, सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत, आता सगळं ठरलेलं आहे. मग सगळ्यांना बोलवलेलं असतं, सगळ्या मीटिंग कॅन्सल केलेल्या असतात अर्णवने आणि या एका डीलसाठी एवढी मोठी रिस्क अर्णवने घ्यायचं ठरवलेलं असतं. तेव्हा मात्र अर्णव सगळ्यांना बोलवतो. सगळेजण तिथं असतात, सगळेजण डिस्कस करत असतात की कसं होणार, आपलं काय होणार, पुढे काय करावं लागणार आहे, हे सगळं डिस्कशन सगळ्यांचं चालू असतं. त्याच वेळी अर्णव म्हणतो की रिस्क घ्यावी लागणार आहे. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की सर, ही रिस्क खूप मोठी असणार आहे. तेव्हा अर्णव सांगतो की हो, जेवढी रिस्क मोठी आहे तेवढाच फायदाही मोठा आहेच ना, त्याच्यामुळं आपण ही रिस्क घ्यायची आहे, असं सांगितलं जातं. आणि अर्णवने ही गोष्ट सांगितल्यानंतर सगळेजण आता तिथं ऐकत असतात. काही लोक म्हणत असतात की नाही सर, आपण ही रिस्क नाही घेऊ शकत आहे. त्यावरती अर्णवचं असं म्हणणं असतं की का नाही घेऊ शकत आपण ही रिस्क? आपल्याला ही रिस्क घ्यावीच लागणार आहे. जर आपण ही रिस्क घेतली तर आपल्याला करोडोंचा फायदा होणार आहे. आता हे सगळं ऐकता क्षणी एवढा मोठा धक्का असतो की अर्णवलाही कळत नसतं की कशी रिस्क घ्यायची आणि काय. तेव्हा सगळे सांगू लागतात की सर, आपल्याला आपले सगळे स्टॉक मॉर्गेज ठेवावे लागतील, तरच आपल्याला हा निर्णय घेता येणार आहे. त्यावरती लगेच अर्णवचं उत्तर असतं की वाटलंच तर मी माझं घर गहाण ठेवेल, पण आपल्याला ही रिस्क घ्यायची आहे. सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आजपर्यंत आपण एवढी मोठी रिस्क घेतलेली नव्हती, एवढे मोठं डील आपल्याला मिळालेलं नव्हतं, पण अचानक जर आपण हा निर्णय घेतला तर त्याचे परिणाम सुद्धा तेवढेच असणार आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो की फायदा जर तेवढाच होणार असेल तर परिणामही तेवढेच. मग लोक सांगतात की सर, आपली 1200 कोटीची कंपनी आहे आणि मग असा निर्णय आपण का घ्यायचा? तेव्हा मात्र अर्णवने सांगितलेलं आहे की हो, आपली 1200 कोटीचा टर्नओव्हर आहे, हे सगळं मला मान्य आहे, पण तो 12,000 कोटीमध्ये जाईल असं सुद्धा सांगितलं जातं. मग आकाश पण तिथं असतो. आकाशही सांगत असतो की हो, आपल्याला तसा फायदा होणार आहे, कारण तेव्हा तोच बँगलोरला गेला होता आणि तेव्हाच या गोष्टी घडलेल्या आहेत असं सांगितलं जात असतं. तरी पण आता बोर्ड ऑफ डिरेक्टरची जी मीटिंग आहे त्या कमिटीतले मेंबर म्हणत असतात की सर, इतकी मोठी रिस्क घ्यायला नको आहे.
जर त्यांनी आपल्याला फसवलं तर काय करणार? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे कामगार आहेत तेवढ्या कामगारांना आता डबल काम करून हे ऑर्डर पूर्ण करावी लागणार आहे. पण मग आपल्या लोकल मार्केटचं काय? कारण आपले अरायवल जे आहेत ते मार्केटमध्ये नक्की पुढे सरकतील. हे जेव्हा बोललं जातं तेव्हा अर्णव म्हणतो की हो, हे सगळं मला मान्य आहे, पण आपण एक्स्ट्रा कामगार लावायचे आहेत, त्यामुळे इथलं मार्केट आणि ग्लोबलचं मार्केट दोन्हीचाही आपल्याला विचार करता येणार आहे. आता सगळ्यांना ही गोष्ट रिस्की वाटत असते. सगळ्यांचं असं म्हणणं असतं की नाही, अर्णव सर हा निर्णय घ्यायला नको आहे. आपण त्या कंपनीचे डिटेल्स त्यावरती शिर्केंनी सांगितलेलं असतं की हो, कंपनीचे सगळे डिटेल्स मी काढलेले आहेत. आत्तापर्यंत त्यांचा पास रेकॉर्ड खूप चांगला आहे. हे सगळं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र आता काही लोक तिथं असतात. हे सगळी माहिती अर्णवने तर आणलेली आहे, सगळ्यांना दिलेली आहे. सगळेजण त्यांचे पेपर जे आहेत दिलेले ते पाहत असतात. आणि मग मात्र गोष्टी पुढे सुरू होतात. गोष्टी अशा असतात की ज्याचा विचारही केलेला नसतो. म्हणजेच काय होईल, कसं होईल, या कुठल्याच गोष्टीबद्दल काहीच नीटसं माहिती नाही आहे. पण या सगळ्याबाबत निर्णय आता घ्यायचा ठरलेला असतो. आणि अर्णवने तो निर्णय घेतलेला आहे असं सगळ्यांना ठणकावून सांगितलेलं असतं. आणि स्वतःचं घर घाण ठेवण्याचाही निर्णय त्याच्यामध्ये घेतलेला आहे. तर इकडे अर्णव सगळ्यांना सांगत असतो की आपल्याला लवकरात लवकर हे डील क्रॅक करावंच लागणार आहे. आणि त्याचबरोबर हे डील क्रॅक करून ही ऑर्डर आपल्याला पूर्ण करायची आहे. त्यासाठी जे काय वेळ लागेल, एनर्जी लागेल, ते आपण खर्च करायचे आहे. हे सगळं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे अर्णव विचार करत असतो. अर्णवला कळत नसतं की आत्ता घरातून विरोध होता, आता बाहेरून विरोध आहे. आता या सगळ्या गोष्टींचा विचार करता अर्णवला लक्षात आलेलं असतं की नाही, आता मात्र आपल्याला या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागणार आहेत आणि मग निर्णय घ्यावा लागणार आहे. अर्णवला शेवटी सगळे म्हणतात की आपण 1 दिवसाचा मुदत घेऊया आणि 1 दिवसाच्या मुदतीनंतर आपण डिसिजन घेऊया की आपल्याला हे कितपत योग्य वाटते, नक्की काय होणार आहे, या सगळ्या गोष्टींबाबत आपण ठरवूया. आता मात्र अर्णवने हे सगळं बोलल्यानंतर आता सगळेजण तयार होतात की ठीक आहे, म्हणजे याबाबत आता आपल्याला ठरवता येईल. अर्णवने निर्णय घेतलेला असतो आणि अर्णवला आता सगळ्यांनी सांगितले की 1 दिवस विचार करायचे या कंपनीबाबत. खरंच ही कंपनी आपल्यासाठी योग्य आहे का आपल्याला बुडवू शकते, हे सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं. आता सगळ्या लोकांनी अर्णवला सांगितले की ठीक आहे, आपण विचार करूया आणि त्यानंतर निर्णय घेऊया. अर्णवही त्या गोष्टीला तयार झाला. खरं तर ही खूप मोठी रिस्क आहे आणि तरीही रिस्क तर घ्यावीच लागणार आहे असं म्हणत अर्णवने ही रिस्क घेतल्याचं ठरवलेलं असतं. तर इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुम्ही जो काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय मला मान्य आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही आहे त्याबरोबर मी तुमच्यासोबत आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र अर्णवला खूप छान वाटतं. फायनली कुठंतरी ह्या गोष्टी घडत असतात आणि अर्णवच्या मनाचाही तेवढाच विचार केला जात असतो. आणि त्याचवेळी इकडे आता वल्लरीला ही गोष्ट घरात कळते की अर्णवने घर घाण ठेवण्याचा निर्णय घेतलाय. वल्लरी कांगावा करायला सुरुवात करते. वल्लरी म्हणत असते की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र वल्लरीने स्पष्टपणे सांगितले की तुला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुझ्या सेविंगवर घ्यायचा, कारण तू घर घाण ठेवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हे घर मी तुला घाण ठेवू देणार नाही असं वल्लरीने सांगितलेलं असतं. आता मात्र वल्लरीच्या या वागण्यावरून अर्णवला तर धक्काच बसलेला असतो, कारण अर्णवला कळत नाहीये की आता काय बोलायचं. वल्लरीने स्पष्टपणे नकार देत दाखवून दिलेला आहे की तिची लायकी काय आहे आणि ती कशी वागू शकते आणि काय वागू शकते. इकडे अर्णव मात्र त्या गोष्टींचा विचार करतोय की आपण आपल्या सगळ्यांना एकत्र घेण्यासाठी विचार करतोय, पण इथे वल्लरीने जो काही राडा केलेला असतो, वल्लरीने जे काही ठरवलेलं असतं त्यामुळं मात्र वेगळाच गोंधळ होणार असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.